कंडक्टर किंवा इन्सुलेटर. आता एक कंडक्टर ड्रायव्हर नाही, हे जे कंडक्टर आहे तो वेगळा आहे. हा फिजिक्सचा कंडक्टर आहे आणि हा फिजिक्सचा ड्रायव्हर आहे. दॅट इज मीन बाय इन्सुलेटर. कंडक्टर आपण कशाला म्हणायचा? ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते त्याला काय म्हणायचं? कंडक्टर म्हणायचं. ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही त्याला काय म्हणायचं? इन्सुलेटर म्हणायचं. लक्षात येत आहे? ओके. सो आता आपल्याला कोणत्याही ऍटम मध्ये काय असतं? न्यूक्लियस असतं. न्यूक्लियस मध्ये चार्ज कोणता असतो रे? पॉझिटिव्ह चार्ज असतो. समजा इथं ते आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. काय म्हणतो? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. आता आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात हे लूजली बाउंड असतात. कसले असतात? लूजली बाउंड. त्याला आपण हे जर इझिली म्हणजे कुणी काय म्हटलं की लगेच रडायला चालू करणार आहे, सो त्याला आपण लूजली बाउंड असं म्हणू. म्हणजे ते त्याच्या फील्ड मधून लगेच बाहेर पडणार आहे, आउटर मोस्ट ऑर्बिट मधून लगेच बाहेर पडणार आहे. त्याला आपण काय म्हटलं? फ्री चार्जेस असं म्हटलं. त्याला काय म्हटलं आपण? फ्री चार्जेस म्हटलं. फ्री चार्जेस कधी? आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनला काय म्हटलं आपण? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मध्ये एखादा शेजारी दुसरा एखादा चार्ज आणला तर त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स लूजली बाउंड असतात, लगेच शेअर केलं जातं. तर त्याला आपण काय म्हटलं? फ्री इलेक्ट्रॉन म्हटलं. आणि त्यालाच आपण फ्री चार्ज असं सुद्धा म्हणतो. ओके. हे कुठं असतात? कंडक्टर मध्ये असतात. कंडक्टर मध्ये फ्री चार्जेसची संख्या काय असते? जास्त असते. त्याच्यामुळे ते इझिली काय होतं? आपल्याला हे फ्री चार्जचं मोशन, दॅट इज मीन बाय करंट असं म्हणतो आपण. म्हणजे जे करंट प्रोड्यूस करतं, जे करंट कंडक्ट करतं, करंट पास करतं, त्याला आपण काय म्हटलं? कंडक्टर असं म्हणतो. बट इन्सुलेटर मध्ये आपण काय म्हणणार आहे बघा? इन्सुलेटरला आपण सेम त्याच पद्धतीने असतं. आता कंडक्टरचं आपण कॉपर वायर मधलं हे बघितलं असं समजा. इन्सुलेटर मध्ये आपण काय केलं? इन्सुलेटर मध्ये आता इथं जे आहे, इथं मिडल काय? न्यूक्लियस आहे. त्याच्या अराउंडला काय? इलेक्ट्रॉन्स आहेत. यांना किती हाना मारा, काही करा, काय नाही, रडायचं काय भानगडच नाही. ओके. सो म्हणजे काय? हे सहजासहजी तुटत नाहीयेत. त्याला आपण बॉन्ड चार्जेस असं म्हणू. आउटर मोस्ट ऑर्बिट मधले सहजासहजी काय होत नाहीत? तुटत नाहीत. बॉन्ड चार्जेस. अशा मटेरियल मध्ये, अशा सबस्टन्स मध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या ही कमी असते. काय असते? फ्री इलेक्ट्रॉनची संख्या ही कमी असते किंवा नसतीच. तर अशा मटेरियल आपण काय म्हणायचं? इन्सुलेटर असं म्हणायचं. वूड, रबर, ग्लास, these are the insulators. We can't pass the any electricity. इन्सुलेटर मधून आपण कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी पास करू शकत नाही. त्याला आपण सिम्पली काय म्हटलं? इन्सुलेटर असं म्हणतो. पण काय होतं माहितीये का? जिंदगीमध्ये असा कोणतरी येतो, हे हालचाल करायला लावतो. सो म्हणजे काय? याला थोडंफार काय करतं? थोडं एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला जातो. म्हणजे तो एक्सटर्नल फोर्स हा मायबापाचा नसून तिसराच असतो. आणि हा जो तिसरा फोर्स येतो त्यावेळेस बरोबर हे टाकतं. फार लेकरू सिन्सिअर असतं. 10वी पासून फार अभ्यासाला चिटकून असतं, फार पुस्तकाला चिटकून असतं. 11वी-12वीला पण आल्यावर फार पुस्तकाला सुरुवातीला चिटकून असतं. पण जिंदगीत एक मेसेज येतो आणि खटाक दिवसात त्याचा गाडी टर्न होती. म्हणजे ती जी खटाक दिसा आहे त्याच्या जिंदगीतला जो मेसेज आहे तो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. हे काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आयुष्यात पुन्हा कंटाळचाल मेसेज आले तरी मी बघणार नाही असं होईल. अशी एक स्टेज येते आयुष्यामध्ये. ती स्टेज आणण्यासाठी काय करावं लागतं? 12वी चांगले मार्क घ्यावे लागतात. ह्याच्यापेक्षा भारी वातावरण असतं कुठं? डिग्रीला. अजून गोड 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 सगळं छान 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 ढगामध्ये हिंडायची गोष्टी असतात. पण 11वी-12वी मध्ये काय करावं लागतं? सुरुवातीला काहीतरी आपल्याला अभ्यास केला तरच इथं काहीतरी मिळ बसतो. म्हणजे हेच फ्री चार्ज आपल्याला व्यवस्थित फिरवायला मजा येते. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड केलं की हे काय होतं? थोडं हालचाल होती. म्हणजे त्याचा मुवमेंट होतं. काय होतं? मुवमेंट होतं. हे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड म्हणून या मटेरियलला आपण म्हणायचं डायइलेक्ट्रिक. काय म्हणायचं? सो डायइलेक्ट्रिक आपल्याला, डायइलेक्ट्रिक म्हणजे काय? टेम्पररी स्टोरेजेबल. डायइलेक्ट्रिक काय करतं? एनर्जी टेम्पररी स्टोअर करतं. म्हणजे काहीतरी एनर्जी स्टोअर करण्याचं सोर्स आहे, काहीतरी मटेरियल आहे, त्याला आपण म्हटलं डायइलेक्ट्रिक. सर डायइलेक्ट्रिक म्हणजेच इन्सुलेटर म्हणू का? हो, इन्सुलेटर म्हटलं. पण त्या इन्सुलेटरला आपण कुठं ठेवलं? एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं. त्याला आपण काय म्हटलं? डायइलेक्ट्रिक हा शब्द वापरला. डायइलेक्ट्रिक कळलं का बघा? डायइलेक्ट्रिक इज अन इन्सुलेटर बट नॉट एक्झॅक्ट इन्सुलेटर. त्याला काय केलं आपण? एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोअर्ड होती त्याला काय म्हटलं आपण? डायइलेक्ट्रिक म्हटलं. बाबांनो, डायइलेक्ट्रिक हे दोन टाईपचे आहेत.
डायलेक्ट्रिक हे किती टाईपचे आहेत आपल्याला? 2 टाईपचे आहेत. सो त्याच्यामध्ये पहिला टाईप आहे जो डायलेक्ट्रिकचा तो म्हणजे नॉन पोलार डायलेक्ट्रिक आणि दुसरं टाईप आहे तो म्हणजे पोलार डायलेक्ट्रिक. आता पोलार आणि नॉन पोलार काय आहे ते बघूयात आपण. पहिलं डायलेक्ट्रिक. डायलेक्ट्रिक मध्ये पहिला टाईप सांगितला मी नॉन पोलार डायलेक्ट्रिक आणि दुसरा आहे पोलार डायलेक्ट्रिक. नॉन पोलार डायलेक्ट्रिक मध्ये एक्झाम्पल आहे CO2. आता नॉन पोलार डायलेक्ट्रिक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं सेंटर ऑफ मास. कोणत्या ऑब्जेक्टचं सेंटर ऑफ मास कुठं असतं? सेंट्रल असतं. कोणत्या ऑब्जेक्टचं सेंटर ऑफ मास कुठं असतं? सेंट्रल असतं. म्हणजे काय, समजा हे ऑब्जेक्ट आहे, आपण याला जर असं ढकललं तर इथं बघितलं पेनाचं पण तुम्ही ट्रायल करून बघा, हे कुठं आहे? सेंटरलाच येतं. तुम्ही किती एका साईडला ढकलायचा प्रयत्न करा की जात नाही, तो बरोबर कुठे येतं? असं एक्झॅक्ट सेंटरला येऊन थांबतं. त्याला आपण सिम्पली काय म्हणलं? सेंटर ऑफ मास. म्हणजे अशाच पद्धतीनं याचं सेंटर ऑफ मास कसं बघायचं आपल्याला? लक्षात द्या, पॉझिटिव्ह चार्जचं आणि निगेटिव्ह चार्जचं सेंटर ऑफ मास जर कोइन्साइड असेल, काय असेल? कोइन्साइड. कोइन्साइड म्हणजे सिमेट्री. त्याला शब्द मी वापरला कसला आहे? सिमेट्री. सिमेट्रिक जर त्याचा सेंटर ऑफ मास असेल कुणाचा? पॉझिटिव्हचा आणि निगेटिव्हचा, त्याला आपण काय म्हणायचं? नॉन पोलार डायलेक्ट्रिक असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं आपण? नॉन पोलार डायलेक्ट्रिक. याला कुठलंही डायपोल मोमेंट नसतं. शब्द खूप खूप महत्वाचा आहे. याला कोणतंही डायपोल मोमेंट नसतं. याचं सिम्बॉल कसं असतं? फार छान असतं. इथं बघा, हे प्लस आणि हे मायनस. म्हणजे काय, यांचं जे याचा पॉझिटिव्ह आणि याचा निगेटिव्ह याचा सेंटर ऑफ मास हे दोघांचं काय असतं? कोइन्साइड म्हणजे पॅरलल सिमेट्री. कसं? इथं आपण काय करू, सी वर चार्ज कोणता असतो रे? बघून सांगा. ओके, ओवर चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह. आता आपल्याला डायपोल माहिती आहे. डाय म्हणजे दोन पोल, हे प्लस आणि मायनस. या डायपोलचं जे मोमेंट असतं ना ते मायनस टू प्लस असतं. कुठून कुठं असतं? मायनस टू प्लस. हे क्यू इंटू किती असतं? 2L असतं डायपोल. मग इथं सुद्धा आपण जर डायपोल बनवायचं झालं बळाबळींनो तर हे बघा, हे एक पोल झालं. या पोलचं सेंटर ऑफ मास म्हणजे याचं डायपोल मोमेंट कुठं आहे? या दिशेला आहे. ओके, परत याचा अजून एक पोल बनवला. कसं? हे कॉमन काम करणार आहे. हे याच्यासोबत सुद्धा, हे याच्यासोबत सुद्धा. म्हणजे काय, याचं परत मायनस टू कुठे गेलं? इथं प्लस झालं. म्हणजे ह्या दोघांचं सेंटर ऑफ मास इथं झालं. कुणाचं? आता इथं मी म्हटलं इथं मायनस, इथं मायनस. तर यांचं मला जे काढायचं सेंटर ऑफ मास ते कुठं आलं? सेंटर आलं. तर इथं सेंटरला ऑलरेडी माझा कोण प्रेझेंट आहे? सी प्रेझेंट आहे. म्हणजे याचा रिझल्टंट सेंटरला आला. याचं स्वतःचं सेंटर ऑफ मास कुठं आहे? सेंटरला आहे. म्हणजे हे दोन्ही कसे कोइन्साइड आहे. म्हणजे दोन्ही कसे कोइन्साइड आहेत. म्हणजे जसं की आपल्याला हे सी आहे, हे इकडं ओ आहे, इकडं ओ आहे, हे COO यांचे सेंटर ऑफ मास हे सरळ सरळ काय झाले? एका सरळ रेषेत झाले. एक कोइन्साइड झालं. याला आपण सिम्पली काय म्हटलं? सिमेट्री. याला म्हटलं नॉन पोलार. याचं डायपोल मोमेंट हे किती असतं? 0 असतं. याचं डायपोल मोमेंट किती असतं? 0 असतं. एवढं कळलंय का? हे त्याचं सिम्बॉल, हे त्याचं एक्झाम्पल CO2. हे पहिलं काय? हे काय आहे? डायलेक्ट्रिकचा टाईप आहे. दुसरा एक डायलेक्ट्रिकचा टाईप आहे, ते आहे आपल्याला कुठला टाईप आहे? आपल्याला पोलार टाईप आहे. पोलार मध्ये एक लक्षात ठेवायचं, पोलार मध्ये हे असतं असिमेट्री. काय असतं? असिमेट्रिक. असिमेट्रिक काय असतं त्यांचं? पॉझिटिव्हचं सेंटर ऑफ मास, निगेटिव्हचं सेंटर ऑफ मास हे काय असतात? कोइन्साइड नसतात, नॉन कोइन्साइड असतं. ओके, म्हणजे असिमेट्री असतं. H2O कुठलं घेतलं? H2O. ओवर चार्ज कोणता रे? मायनस. आता इथं समजा हे H आहे, इथं H आहे. ओके, तर आता इथं मला हे डायपोल बनवायचं आहे. हे बघा, इथं डायपोल, मी याचं इथं डायपोल बनवायचं आहे. आता याचा जर हे कुठून कुठं असतं डायपोल मोमेंट? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. इथं डायपोल मोमेंट कुठं असतं? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. म्हणजे ह्या दोघांचा रिझल्टंट काढायचा झालं तर हे कुठं आलं? सेंटरला आलं. ओके, म्हणजे ह्या दोघांचा सेंटर ऑफ मास इथं आला आणि ह्याचं सेंटर ऑफ मास तिथंच आहे, याच ठिकाणी. ओके, तर मग हे कोइन्साइड झालं का? नाही, हे नॉन कोइन्साइड झालं. म्हणजे काय, हे जे आहे पोलार कशाला म्हणायचं? ज्याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचं काय असतं? सेंटर ऑफ मास हे असिमेट्री असतं किंवा नॉन कोइन्साइड असतं. त्याला आपण काय म्हणायचं? पोलार डायलेक्ट्रिक. त्याच्यामध्ये त्याला जे सिम्बॉल आहे हे प्लस आणि मायनस सेग्रिगेट वेगळं झालेलं असतं.
हे प्लस आणि मायनस वेगळं दिसतंय, हे दोन्ही कसं दिसतंय एकत्र दिसतंय. याचं डायपोल मोमेंट काय आहे 0. याचं डायपोल मोमेंट हे नॉट इक्वल टू 0 असतं. परत एकदा याचं डायपोल मोमेंट कसं असतं नॉट इक्वल टू 0 असतं. कुणाचं डायपोल मोमेंट नॉट इक्वल टू 0 असतं पोलारचं डायपोल मोमेंट हे नॉट इक्वल टू 0 असतं. आता दोघांमध्ये आपण पटपट कंपॅरिझन बघूया. पहिलं कंपॅरिझन पहिलं हे नॉन पोलार हे पोलार. पहिलं सिमेट्रिक इकडं असिमेट्रिक. त्याच्यानंतर यांचं डायपोल मोमेंट काय असतं यांचं डायपोल मोमेंट काय असतं नॉन झिरो. ओके सो हे परमनंट डायपोल मोमेंट होऊ शकत नाही. ओके हे परमनंट डायपोल मोमेंट येऊ शकतं त्याला. ओके डायपोल मुवमेंट हे लक्षात ठेवायच्या मध्ये. त्याच्यानंतर याचं हे जे सिम्बॉल आहे हे सिम्बॉल आपण अशा पद्धतीने दाखवतो. इथं जे सिम्बॉल आहे ते आपण या पद्धतीनं दाखवतोय. याचं एक्झाम्पल आहे CO2. याचं एक्झाम्पल आहे H2O. क्लिअर आहे. याचा अजून एक आपण घेता येईल HCl सुद्धा घेता येईल. Cl वर सुद्धा काय असतं मायनस असतं. आता ह्या अशा पद्धतीनं हे काय झालं डायलेक्ट्रिकचं घेतलं आपण. कुठलं घेतलं नॉन पोलार आणि पोलारचं घेतलं. आता आपल्याला या डायलेक्ट्रिकचं पोलरायझेशन करायचं आहे. पोलरायझेशन ऑफ दी नॉन पोलार डायलेक्ट्रिक. परत एकदा मी काय म्हणलं पोलरायझेशन ऑफ दी नॉन पोलार डायलेक्ट्रिक. आता हे जर पोलरायझेशन ऑफ नॉन पोलार डायलेक्ट्रिक बघायचं झालं तर आपल्याला पुढचा मुद्दा ह्याच्यातले सगळे नॉन पोलार डायलेक्ट्रिक आपण एकत्र आणले. सगळे काय म्हटलं मी नॉन पोलार डायलेक्ट्रिक एका सबस्टन्स मध्ये आणलं असं समजूया. याचं नेट डायपोल मोमेंट हा मी सगळ्या गोष्टी जे बोलतोय ते डायपोल मोमेंट वर बोलतोय. नीट लक्ष द्या. इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे म्हणजे इन द अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. शब्द काय वापरला इन द अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. एक सबस्टन्स मध्ये हे सगळे डायलेक्ट्रिक आपण एकत्र नेले. एक असं पूर्ण डायलेक्ट्रिक सबस्टन्स आहे असं समजूया. डायलेक्ट्रिक मटेरियल आहे हे नॉन पोलार डायलेक्ट्रिक मटेरियल आहे. याच्यामध्ये हे सगळे याचं एकट्यात खूप महत्वाचं आहे. सिंगल असताना पण याचं डायपोल मोमेंट काय होतं 0 होतं. 10वीच्या आधी काही येत नव्हतं आणि 12वी आल्यावर बी काही येत नाही. 4 टाळकी भेटा नाही तर 10 टाळकी भेटा त्याचा काही प्रश्नच नाहीये. तेव्हा बी काही येत नाही. मग काय झालं माहितीये का मग मास्टरनं दांडकू घेतला म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0 झाली म्हणजे काहीतरी नॉट 0 झालं म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण त्याला दिलं. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड दिलं. काय केलं त्याला मास्तरच्या आणि पप्पाच्या सानिध्यात जास्त ठेवलं. मग ते लेकरू सारखं व्हायबल व्हायला चालू झालं. म्हणजे काय झालं जाऊ द्या त्या मास्तरला बी मार्क पाहिजे पप्पांना बी हे पाहिजे. मग याच्यामध्ये हे थोडं थोडं अभ्यास करायला लागलं. म्हणजे थोडं थोडं अभ्यास करायला लागलं म्हणजे काय काहीतरी डायपोल मोमेंट आला त्याला. म्हणजे डायपोल मोमेंट हा नॉट इक्वल टू 0 झाला. म्हणजे याच्यातला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे वेगळं झालं. सेग्रिगेट व्हायला चालू झालं. हे बघा हे वेगळं व्हायला चालू झालं. बरोबर आहे. तर इथे बघा प्लस एका साईडला आले मायनस एका साईडला आले. बाबांनो प्लस जे आहे ते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्लस QE असतं. ते इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या दिशेत असतं. आणि मायनस जे आहे ते ह्याच्या अपोजिटला असतं मायनस QE दॅट इज मीन बाय FE. हे कुठं असतं याच्या अपोजिटला. म्हणून इथं फॉर्म होताना हे कसं फॉर्म झालं बघा. या साईडला काय झालं मायनस या साईडला कम्प्लीट काय फॉर्म झाला प्लस फॉर्म झाला. खूप महत्वाचं आहे. इथं काय झालं कम्प्लीट हे सगळं मायनस इथं काय झालं प्लस झालं. म्हणजे हे सगळे जे आहेत प्लसचे किंवा मायनसचे हे एका साईडला आले. इथं काय झालंय फक्त इथं वेगळं झालं ते सेपरेशन झालं. प्लस एका साईडला मायनस एका साईडला. म्हणजे त्याला काहीतरी नेट डायपोल मोमेंट आला. काय आला त्याला काहीतरी नेट डायपोल. नेट म्हणजे पूर्ण सबस्टन्स आपण एकट्याचं घेतलं होतं 0 होतं. इथं नेट पण काय आलं 0 चालतं. सगळ्यांचं मिळून सुद्धा काय आलं 0 चालतं. त्याला कुठे ठेवलं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये दिलं. याला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ठेवलं. आपण मगाशीच बघितलं एखाद्या इन्सुलेटरला जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर दिलं तर त्याला काहीतरी डायपोल मोमेंट येतं. याला इथं काहीतरी डायपोल मोमेंट आलं म्हणजे याच्यातला नेट डायपोल मोमेंट काय झाला 0 झाला. याच्यातला इलेक्ट्रोस्टॅटिक जो फोर्स आहे तो पॉझिटिव्हचा या साईडला निगेटिव्हचा अपोजिटला जातं. इलेक्ट्रोस्टॅटिक जे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अपोजिट असतं. मग इथं जे अरेंज झालं म्हणजे हे प्रॉपरली अरेंज झालं. हे निगेटिव्ह या साईडला अरेंज झाले पॉझिटिव्ह या साईडला अरेंज झाले ड्यू टू द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. बरोबर आहे. म्हणजे याच्यातले सगळे सेग्रिगेट होऊन एका एंडला ते चार्जेस काय झाले कलेक्ट झाले. मग यालाच आपण काय म्हणतोय पोलरायझेशन असं म्हणतोय. यालाच काय म्हणतोय आपण पोलरायझेशन. सुरुवातीला नेट डायपोल मोमेंट काय होता 0 होता. त्याला काहीतरी नेट डायपोल मोमेंट आला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड झाल्यानंतर म्हणजे यालाच आपण काय म्हणलं पोलरायझेशन म्हणलं. द नेट डायपोल मोमेंट इज डिपेंड ऑन द नेट डायपोल मोमेंट इज डिपेंड ऑन द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. कशावर झालं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. हे कोणाचं झालं हे झालं पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर डायलेक्ट्रिक. कोणाचं झालं पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर डायलेक्ट्रिक. जर आपण हे नॉन हा शब्द काढला
म्हणजे हे झालं काय बघा, पोलरायझेशन ऑफ द पोलार डायलेक्ट्रिक. ओके, कोणाचं झालं, पोलार डायलेक्ट्रिक. म्हणजे पोलार डायलेक्ट्रिक जर आपल्याला बघायचं झालं तर पोलार डायलेक्ट्रिक मध्ये बघा, सिंगल जर असताना म्हणजे एकटं होतं, सिंगल म्हणजे तसलं वाला सिंगल नाही, हे एकटंच होतं. सो इथं काय बघा, इथे हे प्लस होतं आणि इथं मायनस होतं, त्याचं नेट डायपोल मोमेंट काय होतं, काहीतरी होतं, 0 नव्हतं. म्हणजे आधी काहीतरी अभ्यास करत होतं. ओके, सो म्हणजे 10वी नंतर ते टॉपर होतं, व्यवस्थित छान छान अभ्यास करत होतं. मग त्याला काय झालं माहितीये का, एक कॉलेजला 4 काळकी मिळाली, मग त्या 4 काळकीने त्याचा सत्यानाश केला. म्हणजे इथं काय केलं बघा, इथं ते लेकरू फार सिन्सिअर होतं, पण सिन्सिअरचा फार वाजलं. म्हणजे हे सगळे जर 4 लोक एकत्र आले कॉलेजमध्ये, त्याला वाटलं हे ह्याच्याशी मिळलं आणि नेट डायपोल मोमेंट 0 झाला. म्हणजे जेवढं काय अभ्यास करत होतं ते सगळं 0 झालं. पालकाला ही पिळगं पण करत नाही, हाय अडचण आहे. मग ह्या पिळग्याच्या कडेला 4 काळकी अशी असते ती की अभ्यास करायला लागला तर पुस्तक बंद करणारी असते ती, तसल्याला धरून हाणला पाहिजे धरून. आता इथं बघा, हे प्लस मायनस, हे मायनस प्लस, हे जे असते हे कम्प्लीट हे एकत्र आले, म्हणजे ह्याचं नेट डायपोल मोमेंट काय झालं, 0. आधी लेकरू काय होतं, सिन्सिअर होतं, पुन्हा काय झालं, 0 झालं. पुन्हा मास्तर पप्पाच्या तावडीत सापडलं, पुन्हा काय झालं, वेगवेगळं झालं. हा नाही अभ्यास करणार पडेल थोडा तेवढंच 8 दिवस चार्जिंग होतं. काही नाही, आता अभ्यासच करणं. 1 दिवस 4 तास पुस्तक घेऊन बसतं, काही कळत नाही, दिलं सपोर्ट. अबे महिन्यात एकदा पुस्तक उचलल्यावर तुझ्या डोक्याला पण ती मशीन फॉल्ट व्हायला लागला ना, ते म्हणाले एरर. आतलं बुद्धी म्हणाले एरर का, कधी नाही त्याला सारखं टास्क दिला ना. अबे कधी नाही ती टास्क दिला तर ते एरर म्हणणारच आहे ना. त्याला थोडं त्याला सवयच नाही आहे, त्या टास्क घ्यायची सवय नाही. त्याला फक्त काय सवय आहे, मेसेज वाचायची. मग ते फक्त काय करतं, ते शोधत जातं. मग त्याला डोक्यात फक्त काय आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जर आपण 0 नाही केलं म्हणजे काय झालं, इलेक्ट्रिक फील्ड काहीतरी दिलं, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड काय दिलं, नेट डायपोल मोमेंट 0 नाही झाला. म्हणजे काहीतरी नेट डायपोल मोमेंट आलं, म्हणजे लेकरू काहीतरी अभ्यासाला लागलं. असा अभ्यासाला लागला म्हणजे काय झालं, पुन्हा त्याला वेगवेगळं करण्यात आलं. म्हणजे मायनस एकीकडे आला, हे प्लस एकीकडे आला. त्याला वाटायला लागलं मी जरा हुशार झालो, मी जरा छान झालोय. मग त्यानं काय झालं, अभ्यास ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाशी झाला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीशी झाला. म्हणजे जेवढं मास्तरनं ताणलं तेवढं ते अभ्यास करू लागले लेकरू. म्हणजे काय झालं, सिम्पली नेट डायपोल मोमेंट काहीतरी कुणावर डिपेंड आला, हा नेट डायपोल मोमेंट आला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीवर डिपेंड आला. म्हणजे नीट लक्ष द्या, जेवढं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जास्त तेवढं ह्याचं काय जास्त रे, नेट डायपोल मोमेंट काय झाला, जास्त झाला. मग नेट डायपोल मोमेंट बरोबर मी तर नीट लक्ष द्या, याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, चाय नाही, चाय. ओके, सो दिस इज द चाय. नाहीतर आता म्हणायचं नाही, चायला जायचं आहे. ओके, ससेप्टिबिलिटी काय म्हणलेला, ससेप्टिबिलिटी. ओके, सो दिस इज अनदर नेम एज ए खोऱ्या नाही, चाय. ओके, सो ते हे असं थोडं उलट काढलं काय मी, हे ते एका पक्षाचं चिन्ह नाही तर ते परत आपल्याकडे. ओके, हा, सो परत नाही असं होतंय ते आमच्या पक्षाचे चिन्ह चोरले ना. आता इथं जे आहे ना, पी नेट बरोबर म्हणजे काय, नेट डायपोल मोमेंट साय इंटू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. बट हे सर ह्या शब्दाचा अर्थ काय, हे पोलरायझेशन म्हणजे काय. आता पोलरायझेशन म्हणजे पीझेड बरोबर नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम, दॅट इज मीन बाय पोलरायझेशन. म्हणजे अभ्यास करत नव्हतं त्याला बडू कुठं आणलं, अभ्यास करायला लावलं. दिस इज मीन बाय पोलरायझेशन. काहीतरी काय झालं, त्याच्यामध्ये चेंजेस झाले, त्याच्यामध्ये मुवमेंट झाले, त्याला सिम्पली आपण काय म्हटलं, पोलरायझेशन. हा कन्सेप्ट तुम्हाला डोक्यात परफेक्ट बसलाय का बघा पोलरायझेशनचा. ओके, सो आता याच्यामध्ये सुद्धा अजून एक याच्या पुढचा जो पॉइंट आहे, तो पॉइंट म्हणजे आपल्याला जर याला शेजारी अजून 2 मित्र आणले, अजून 2 पिळगे आणले, म्हणजे काय केलं, आता ह्या पिळग्यांमध्ये काय केलं बघा आपण, हे रिड्यूस कसं होतं, पोलरायझेशन रिड्यूस कसं होतं किंवा रिड्युस्ड पोलरायझेशन आपल्याला कसं सांगता येईल बघा. हे जे फायनल उत्तर आलंय, या फायनल उत्तराला आपण काय केलं बघा, इथे नीट लक्ष द्यायचं. मी पुढचा पॉइंट एवढ्यातच रिकव्हर करायला लागलो. कुठला पॉइंट घ्यायला लागलो आपण, रिड्युस्ड. कुठला, रिड्युस्ड पोलरायझेशन. ओके, हे रिड्युस्ड जे घेतलं, समजा याच्यावर चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह. याच्यावर चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह.
याच्यावर चार्ज कोणता आहे निगेटिव्ह. ओके, इथलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठून कुठे गेली पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई झालं, हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई झालं. ओके, याच्यामध्ये काय ऍड केलंय डायलेक्ट्रिक मटेरियल घातलंय. ते पोलर असो किंवा नॉन पोलर असो, ते काय असो पोलर असो किंवा नॉन पोलर असो, त्याला आत बसवलं. त्याला आत बसवलं म्हणजे त्याच्यातले मायनस हे प्लसच्या साईडला अरेंज झाले आणि याच्यातले प्लस हे मायनस साईडच्या साईडला काय झाले अरेंज झालं. आता इथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे, इथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. हे जे अरेंज झालं हे कुणामुळे अरेंज झालं, या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीमुळे अरेंज झालं हे आतलं. म्हणजे इथं काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑलरेडी आहे. याला कुठं ठेवलं, याला कुठं ठेवलं, दोन कंडक्टर, दोन चार्जड कंडक्टरच्या मध्ये घुसवलं. याला पुढे कॅपॅसिटर मध्ये फार डिटेलमध्ये अभ्यास करायचा बरं का, आपल्याला फार डिटेलमध्ये बघायचं आहे. सो त्याच्यामुळे हे खूप मस्त आहे, हे थोडं पूर्ण लक्ष द्या. आता इथं काय झालं बाबांनो, याला स्वतःच काहीतरी चार्ज आलं. म्हणजे काय, याला स्वतःच काहीतरी काय आलं चार्ज आला. काय झालं, इकडे काय ठेवलं तर आपण एक चार्ज कंडक्टर ठेवला होता, इथं काय ठेवलं होतं आपण निगेटिव्ह चार्ज कंडक्टर ठेवला होता. याच्यामध्ये कोणाला ठेवलं होतं पोलार डायलेक्ट्रिकला ठेवलं होतं किंवा कोणाला ठेवा नॉन पोलार डायलेक्ट्रिक. आपण काय केलं माहितीये का, ही दोन्ही चित्र सारखी ठेवलीत, याच्या पुढचं चित्र फक्त बदललं. अभ्यास करताना सुद्धा असं डोक्यात ठेवायचं आपल्याला. इथं बघा, इथं काय झालं, इथं स्वतःच काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी होती. इथं हे मायनस आणि प्लस अरेंज झालं म्हणजे याच्यामध्ये ना काहीतरी इंड्युस्ड, शब्द महत्वाचा आहे. इंड्युस्ड म्हणजे स्वतःला आतून वाटलं अभ्यास करावा, त्याला सेल्फ स्टडी असं म्हणतो. लोकांनी छडी घेऊन वापरली त्याला स्टडी असं म्हणतो. ओके, सो याचं काय, याचं स्वतःतून स्वतःच काय झालं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तयार झाली, त्याला काय म्हटलं आपण इंड्युस्ड असं म्हटलं. आता इथं बघा ई डॅश बरोबर ई मायनस इंड्युस्ड जर आपण केलं तर ह्याला काय म्हणायचं रिड्युस्ड. शब्द काय वापरला मी, रिड्युस्ड पोलरायझेशन ऑफ दी नॉन पोलार डायलेक्ट्रिक इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आपण याला असंही म्हणू शकतो. म्हणजे हे रिड्युस्ड सुद्धा आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे. एक लक्षात ठेवा, या डायलेक्ट्रिकचं जर थिकनेस वापरायची झाली, याची जाडी जर वापरायची असेल तर ते आपण स्मॉल टी न बघतो. तर याचं सगळ्यात मोठं काम हे कॅपॅसिटर मध्ये आहे. तर कॅपॅसिटरचा काय कन्सेप्ट आहे हे लिहिल्यावर सांगतो तुम्हाला. ओके, हे तुम्हाला कळलंय. इथं बघा पीनेट कळलं. पीनेट म्हणजे काय, नेट डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. याचा जर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हटवायचं असेल तर याला काय म्हणलं रे आपण ससेप्टिबिलिटी, दॅट इज अनदर नेम चाय इंटू ई. सो इथं पीझेड म्हणजे काय पोलरायझेशन. पोलरायझेशन कशाला म्हटलं आपण नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम, दॅट इज कॉल्ड एज अन पोलरायझेशन. समजलंय तुम्हाला, एवढं कन्सेप्ट कळलेलं असेल तर बघा हे लिहून काढा.